बुलढाण्यात मिशन परिवर्तन अंतर्गत महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण प्रात्यक्षिक शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे। वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिलांना सक्षम बनवण्याचा हा उपक्रमाचा उद्देश आहे। महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने मिशन परिवर्तन अंतर्गत स्वसंरक्षण प्रात्यक्षिक शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे। महिला व बालकल्याण विभाग, विश्वसिंधू बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वामीराज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने म्हाडा कॉलनी परिसरात हे 10 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे। या शिबिरात लाठीकाठी, दांडपट्टा, कराटे यांसारख्या स्वसंरक्षण तंत्राचे प्रशिक्षण दिले जात असून महिलांना प्रत्यक्ष सराव करून आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला जात आहे। या उपक्रमाचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या हस्ते झाले, तर महिला व बाल संरक्षण अधिकारी वसु साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या शिबिरात 60हून अधिक महिला व मुली सहभागी झाल्या असून त्यांना आत्मसंरक्षणाचे प्रभावी धडे दिले जात आहेत। उन्हाळ्यामध्ये मुलांना स्वसंरक्षणार्थ मुलींनी स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे, यासाठी म्हणून लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांच्यासोबतच कराटे या विविधांचं प्रात्यक्षिक स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण शिबिर 16 तारखेपासून 26 तारखेपर्यंत म्हाडा कॉलनी येथे मोफत पद्धतीने आयोजित केले आहे। तरी आपण सर्वांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा आणि स्वसंरक्षणार्थ धडे घ्यावे ही विनंती।